हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIY सांगत असतो. तुम्ही आता इतके दिवस मला फॉलो करत आहात, तुम्हाला तर माहिती आहे आणि याचा तुम्ही वापरही केला असेल. पण एक रिक्वेस्ट आहे, जर याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापर केला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे DIYs कसे वाटले आहेत. आवडले असेल तर नक्कीच लाईक करा जा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सणांची सुरुवात झाली आहे, गणपती येऊन गेले आणि आता तर नवरात्र येणार आहे, घटस्थापना होणार आहे. मग तुम्हाला तुमची स्किन ग्लोई आणि चकाकी वाटली पाहिजे की नाही? कारण नाईट आउट मध्ये तर तेच तर दिसणार आहे की आपण किती ब्राईट आणि आपली स्किन किती ग्लोई दिसते. येस, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 7 डेज चॅलेंज. हे चॅलेंज तुम्ही आजपासून जर सुरू केलं तर नक्कीच नवरात्रपर्यंत तुमची स्किन इतकी ग्लोई होऊन जाईल की जेव्हा तुम्ही जाल तिथे गरबा खेळण्यासाठी, तिथे फक्त तुमच्याकडेच लोकांचं लक्ष असेल, कारण स्पॉटलाइट तुमच्याच फेसवरती चमकणार आहे. हो, आजचा आपण जे DIY मी तुमच्यासाठी आणलेला आहे ते अगदी बेसिक आहे, जे तुम्हालाही माहिती आहे, आपल्या घरातल्या वस्तूंनीच बनवलेलं आहे आणि अगदी आपल्या आजी आई यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे नेहमी. आजच्या या फेशियलमध्ये इतकं काय इम्पॉर्टंट आहे कारण आपण वेगवेगळे प्रोडक्ट तर वापरतोच आहोत आपल्या फेसवरती. नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च होतात, त्याचं आपण आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लिकेशन करतो आणि त्याचे साईड इफेक्टही आपण नक्कीच बघत असतो. तसंच आणखीही असे इन्फ्लुएन्सर आहेत जे आपल्याला DIY सांगत असतात. कोरियन मास्क आला, बाहेरचे आणखी काही वेगळे मास्क ज्याचे आपण आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लिकेशन करतो, पण त्याचे रिझल्ट्स खरंच चांगले आहेत का? प्रत्येकाला सूट होतात का? कारण आपली स्किन ही इंडियन स्किन आहे. इंडियन स्किनवरती आपण इंडियन प्रोडक्टच वापरूया यावेळेला. हो, मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच बेसिक असं हे ग्लोईंग पॅक, जे तुम्ही घर बसल्या आरामात करू शकता आणि नवरात्रीमध्ये चमकणार आहात फक्त आणि फक्त तुम्हीच. तर हे जे फेशियल आहे ते बनणार आहे 4 स्टेपमध्ये. 1 नंबरला आहे आपलं क्लिन्झर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चेहऱ्यावरची डर्ट, पोल्युशन ते रिमूव्ह करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासाठी मी वापरलेलं आहे सगळ्यात उत्तम असं रॉ मिल्क, जे आरामात आपल्याला मिळू शकतं. नाही मिळालं तर त्याची एक मी तुम्हाला टिप देते की तुम्ही रॉ मिल्क सरळ फ्रीजरमध्ये क्यूब्स करून ठेवून द्या आणि तेच तुम्ही वापरा. मीही तेच करते. खूप इझी पडतं आणि पटापट आपलं काम होऊन जातं. सेकंड नंबरवरती येतं आपलं एक्सफोलिएट करण्यासाठी मी वापरलेला आहे आपला घरगुती बेसनचा पॅक. हो, याच्यामध्ये मी वापरलेला आहे बेसन, तांदळाचं पीठ, दही आणि हळद. तुम्ही म्हणाल हे तर आम्ही नेहमीच वापरतो. हो, नेहमी वापरत होता, पण आता आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे की बाकीच्या प्रोडक्ट्स वापरण्यामध्ये आपलं थोडंसं दुर्लक्ष या गोष्टींकडे झालेलं आहे. पण हे जे प्रोडक्ट आहे जे तुम्ही तयार करणार आहात, हा DIY तो इतका छान पॅक आहे की तुमच्या चेहऱ्यावरती याने इतका ग्लो येणार आहे, चकाकी येणार आहे. कारण याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे बेसनमुळे आपल्या चेहऱ्यावरची डस्ट खूप छान रिमूव्ह होऊन जाते. तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये इतकं छान एक्सफोलिएट होतं चेहऱ्यावरचं की स्क्रबिंगमुळे डेड स्किन रिमूव्ह होण्यास खूप छान मदत होते. तसंच त्याच्यामध्ये टाकलेले हळदमध्ये असणारे तत्व आपलं स्किन ब्राईट करण्यासाठी खूप छान मदत करते. आणि दहीमुळे तर आपला फेस, आपली स्किन खूप छान ग्लोई होते, मॉइश्चर मिळतं चेहऱ्याला आणि चेहरा तुकतुकीत असा दिसतो. तर नक्की हा फेस पॅक तुम्ही करून वापरायचाच आहे 7 दिवस. थर्डमध्ये आहे मी बनवलेलं खूप छान असं राईस वॉटर टोनर. इतकं इझी आहे आणि इतकं छान आहे की तुम्ही वापरूनच म्हणाल की वा, खरंच हिचा खूप छान इफेक्ट आलेला आहे. बनवणं इतकं सोपं आहे की तुमच्या घरातली लहान मुलंही बनवतील. नक्की करून वापरा. राईस वॉटरमध्ये असे तत्व आहेत जे आपले स्किन टाईट करण्यासाठी खूप छान मदत करते. स्किन आपली टाईट तर होतेच, पण ब्राईटही व्हायला मदत होते. जे आपले पॉजेस ओपन झालेले असतात स्क्रब नंतर, ते पॉजेस बंद करण्यासाठी खूप छान मदत होते याच्याने. तर नक्की हे टोनर बनवून ठेवा आणि 7 दिवस वापरा आणि नंतर तुम्हाला याचा जो इफेक्ट मिळणार आहे तो लाजवाब असणार आहे. 4th आहे एक क्रीम बनवलेली आहे मी
जी इतकी छान मॉइस्ट ठेवणार आहे। तसंही वातावरणामध्ये थोडासा गारवा आलेला आहे, त्याच्यामुळे चेहरा आपला थोडासा ड्राय होत चाललेलाच आहे। तुम्ही हा ड्रायनेस मिटवण्यासाठी ही क्रीम नक्की वापरून बघा, जी मी अगदी ॲलोवेरा, बदाम ऑइल, विटॅमिन ई यांच्यापासून बनवलेली आहे आणि ज्याच्यामध्ये ग्लिसरीन टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमची स्किन इतकी मॉइस्ट आणि चमकदार दिसणार आहे की तुम्ही स्वतःही विश्वास ठेवणार नाही। तर नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला कसा वाटलेला आहे हे 7 डेज चॅलेंज। नक्की सांगा मला। आपण हे बघणारच आहोत कसं बनवायचं, पण त्याआधी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल बटन आहे ते वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर चला आपण बघूया कसं बनवायचं हे फेस पॅक, फेस टोनर आणि आपली क्रीम। फर्स्ट स्टेप आहे आपली क्लिन्झिंग, ज्याच्यासाठी मी रॉ मिल्क वापरलेलं आहे। रॉ मिल्क मी असं हे आईस क्यूब करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कधीही वापरता येतं। हे मी पूर्ण फेसवरती लावून घेते, याच्यामुळे खरं तर खूप छान एक्सप्लोरेट होते असं मला वाटतं। स्किन जास्तीचीच डीपली क्लीन होते। तुम्ही हे करून बघा, आईस क्यूब करून चेहऱ्यावरती लावून बघा आणि नरिशमेंटही खूप छान मिळतं। आईस क्यूब फिरवून झाल्यानंतर हाताने थोडं हलक्या हातानेच मसाजला सुरुवात करायची आहे। मसाज तुम्ही व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून तुमच्या फेसवरचे पॉज ओपन होतील। डर्ट, पोल्युशन, ऑइल जे काय आलं आहे ते सगळं काही रिमूव्ह होण्यास खूप छान मदत होते। आणि जिकडे जिकडे तुम्हाला काळपटपणा वाटतो, माउथ अराउंड, नोजच्या इथे, तिथे थोडं जास्ती हे मालिश करून घ्या आणि नंतर वाईप अप करून घ्या। सेकंड स्टेपमध्ये आपण एक्सफोलिएट्स करण्यासाठी एक पॅक बनवला आहे, ज्याच्यामध्ये मी बेसन, तांदळाचं पीठ, थोडीशी हळद आणि दही घेतलेलं आहे। हे चारही इन्ग्रेडियंट्स एकत्र मिक्स करून घ्या छान प्रकारे आणि त्यांची पेस्ट करून घ्या। लागत असेल तर पुन्हा थोडं दही घेऊन व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्या। फेसवरती व्यवस्थित लावून हा पॅक आपला तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप छान छान इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत। व्यवस्थित आपल्या फेसवरती लावून घ्यायचा आहे। लावून झाल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर थोडंसं मालिश करून तुम्ही याला वॉशआउट करून टाकायचं आहे। तुमच्या चेहऱ्यावरती इतका छान ग्लो येईल या पॅकने की तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही। बेसन, तांदूळ याच्यामुळे चेहऱ्यावरची डेड स्किन छान प्रकारे रिमूव्ह। थर्ड स्टेपमध्ये मी तांदळाचं हे पाणी बनवलेलं आहे। तांदूळ मी रात्री भिजवून घेतलं होतं आणि सकाळी ते स्ट्रेन करून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी तांदळाचं पाणी, रोज वॉटर, विटॅमिन ईची कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल वापरला आहे। हे असं एका स्प्रे बॉटलमध्ये तांदळाचं पाणी आधी मी घेतलं आहे, त्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल टाकून घ्या। नंतर रोज वॉटर टाकून घ्या, 3-4 चमचे टाकून घ्या रोज वॉटर। त्याच्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल टाका। मी ग्लिसरीनही टाकलं होतं, पण तो व्हिडिओ माझा मिस झाला। नंतर व्यवस्थित शेक करून घ्या आणि हा स्प्रे रोज तुम्ही फेस धुतल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी रोज वापरा। तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळणार आहे, कारण याच्यामुळे तुमची स्किन टाईट आणि ब्राईट दोन्हीही होणार आहे। खूप छान त्याचा रिझल्ट येतो। नक्की वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा टोनर। फोर्थमध्ये आम्ही बनवलेली आहे एक खूप छान अशी क्रीम, ज्याच्यासाठी मी घेतलेला आहे ॲलोवेरा जेल 1 चमचा, विटॅमिन ईची 1 कॅप्सूल आणि फेशियल आल्मंड ऑइल ते मी घेतलेलं आहे 1 पंप। हे सगळे मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घ्या। अगदी हलक्या हाताने जसं तुम्ही मिक्स कराल तशी ही क्रीम थिक होत जाईल आणि या प्रकारे तुम्हाला एक घरगुती छान क्रीम मिळणार आहे।
मस्तपैकी ही क्रीम प्रत्येक फेशियल नंतर सुद्धा तुम्ही लावू शकता। तर पाहिलं ना किती इझी आणि किती छान आहे। याचा जो इफेक्ट येणार आहे तुमच्या स्किनवरती तो अगदी चुंबेश्वरीच असणार आहे। नवरात्रीमध्ये तुमचीच फक्त स्किन ग्लोई होणार आहे। नक्की हा 7 डे चॅलेंज तुम्ही घ्या आणि नवरात्रीपर्यंत तुमच्या स्किनमध्ये होणारे फरक तुम्ही स्वतः अनुभवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा कसा वाटलेला आहे। हा जो 7 डे चॅलेंज आहे तो मुली आणि मुलं दोन्हीही वापरू शकतात। त्याच्यामध्ये जेंडरचा काहीच प्रॉब्लेम नाहीये। आपल्याला आपली स्किन कशी हेल्दी ठेवता येईल तेच फक्त आपण बघायचं आहे। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसा वाटला हा पॅक। तुम्ही मला नवीन नवीन टॉपिकही सांगू शकता कमेंटमध्ये की मी नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू। तर कमेंट करायला विसरू नका। तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यामध्ये भेटू नेक्स्ट टॉपिक घेऊन। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल, बाय।